भीषण अपघात, कारच्या धडकेत दुचाकीचा चुराळा, पती पत्नी ठार. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकत समोरून येणाऱ्या स्कूटीवर आदळली. त्यानंतर कारने स्कूटीसह पती पत्नीला फरफटत नेले आणि कार स्कूटीसह नाल्यात पलटी झाली. या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील लेंभेवाडी शिवारात रविवारी दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता घडली. ॲडव्होकेट सतीश शाहू मगरे वय 33 वर्ष आणि त्यांची पत्नी तेजल सतीश मगरे वय 29 वर्ष दोघेही राहणार पाथरवाला, हल्ली मुक्काम अंकुशनगर, महाकाळा, तालुका अंबड असे अपघातात ठार झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. दरम्यान अपघात घडताच कार चालकाचे कार सोडून घटनास्थळावरून पळ काढला. याविषयी अधिक माहिती अशी की सतीश मगरे व्यवसायाने वकील असल्याचे ते त्यांच्या पत्नीसह मागील 4 महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. 2 दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचा अंकुशनगर या ठिकाणी साखरपुडा असल्याने पती पत्नी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून रविवार दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरला दुचाकी क्रमांक MH21 BN 9923 वरून निघाले होते. या दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोडपासून काही अंतरावरील लेंभेवाडी शिवारात ते आले असता छत्रपती संभाजीनगरहून भरधाव वेगात येणाऱ्या कार चालकाने कारवरील नियंत्रण सुटल्याने कार क्रमांक MH44 S 9560 ही महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर समोरून येणाऱ्या स्कूटीवर आदळली. यावेळी स्कूटी कारच्या खाली दबली असल्याने त्या कार चालकाने स्कूटीला पती पत्नीसह 100 फुटापर्यंत फरफटत नेले आणि स्कूटीसह कार नाल्यात जाऊन आदळली. या दरम्यान कार खाली चिरडून या दाम्पत्याचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे.